शांताकुमारन श्रीसंत। केरळचा हा फास्ट बॉलर आपल्या ऑनफील्ड कामगिरीपेक्षाही ऑफ द फील्ड कामगिरीमुळेच जास्त गाजलाय। श्रीसंत की हिस्ट्री देखो, अभी रिसेंट पास्ट आप जो देखो तो काफी कंट्रोवर्शियल रही है। कोई न कोई कंट्रोवर्सी करते आ रहे हैं, हरकतें करते आ रहे हैं, तो मेरे ख्याल से उनका एक लाइफस्टाइल बन गया है कि न्यूज में रहना है। ऑक्टोबर 2005 मध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या श्रीसंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स दिसला तो दक्षिण आफ्रिकेत। आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच टेस्टमध्ये श्रीसंतनं आपला अचूक मारा आणि स्विंग बॉलिंगच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला फक्त 84 रन्समध्येच गुंडाळलं आणि भारताला आफ्रिकेच्या भूमीवर पहिला टेस्ट विजय मिळवून दिला। पण याच मॅचमध्ये आंद्रे नील बरोबर झालेल्या शाब्दिक चकमकीसाठी श्रीसंतला शिक्षाही केली गेली। नीलला 6 मारल्यानंतर श्रीसंतनं पिचवरच डान्स केला होता आणि त्यातून ही शाब्दिक बाचाबाची झाली होती। तर एका मॅचमध्ये इंग्लंडचा त्यावेळचा कॅप्टन मायकल वॉनला धक्का दिल्याप्रकरणी श्रीसंतची अर्धी मॅच कापून घेतली गेली होती। पण आयपीएलच्या पहिल्याच सीझनमध्ये त्याच्या करिअरचा सर्वात मोठा वाद रंगला। हरभजन सिंगनं श्रीसंतला कानाखाली मारल्यानंतर हमसून रडणारा श्रीसंत टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि हरभजनला त्या संपूर्ण सीझनसाठी बॅन केलं गेलं, तर 5 वनडे मॅचची बंदी देखील त्याच्यावर लावली गेली। I just couldn't take it at that point of time, but I'm fine with it because at the end of the day the team won. जो मैच के बाद जरूर मैंने उसको जोर से धक्का सा मारा था, उसको जोर से लग गया होगा। आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट मॅच मधल्या गैरवर्तणुकीनंतर बीसीसीआयनं श्रीसंतला 2009 मध्ये शेवटची ताकीद दिली। आपल्या वर्तणुकीत सुधारणा करण्यासाठी श्रीसंतला खरं तर ही अखेरची संधी होती, पण त्यानंतरही श्रीसंतचं ऑनफील्ड गैरवर्तन सुरूच राहिलं। पण त्यावर सर्वाधिक टीका झाली ती कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं श्रीसंतबद्दल खुलेआम नाराजी व्यक्त केल्यानंतर। Listen, there are few boundaries that you're not supposed to cross, so you better off don't cross those boundaries. 2011 मध्ये भारतानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर श्रीसंत 7व्या आसमानात होता। पण म्हणतात ना की जुन्या सवयी जात नाहीत, तेच नेमकं श्रीसंत बाबतही घडलं। दुखापतीतून सावरल्यानंतर कमबॅकसाठी श्रीसंत आतुर होता, पण आयपीएलच्या या सीझन अगोदर हरभजन सिंग बरोबर झालेल्या स्लॅपगेट प्रकरणाचा उल्लेख श्रीसंतनं ट्विटरवर केला आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं। हरभजन सिंगला त्यानं पाठीत खंजीर खुपसणारा असं संबोधलं आणि हरभजननं आपल्याला कधी मारलंच नव्हतं असाही खुलासा केला। इतकंच नाही तर ते प्रकरण प्रसिद्धीसाठी मुद्दाम घडवून आणल्याचंही त्यानं ट्विटरवर लिहिलं। फीलिंग शेअर किया था, वही शेअर करने के लिए आया था। It is seen in the video footage that Harbhajan Singh gave the slap from his right hand or with his palm on the right hand side face of Srisant. पण स्पॉट फिक्सिंग प्रकरणी झालेली अटक ही श्रीसंतच्या संपूर्ण करिअर मधली सर्वात वादग्रस्त घटना ठरली आहे। या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी श्रीसंत बरोबर राजस्थान रॉयल्सच्या आणखी 2 खेळाडूंनाही अटक केली आहे। I am also equally sad as all my colleagues are in the BCCI that the name of a player who was played test for India is involved. या प्रकरणाचा अधिक तपास दिल्ली पोलीस करतायत, पण एक गोष्ट मात्र नाकारून चालणार नाही की श्रीसंत आणि वाद हे एक न तुटणारं नातं आहे। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। श्रीसंतचं कसं वादग्रस्त करिअर आहे ते आपण बघितलं। आता त्याबरोबर दोघं इतर खेळाडू जे अडकले आहेत त्यांचं बघूया काय करिअर आहे। अंकित चव्हाणच्या करिअरवर एक दृष्टिक्षेप टाकूया। अंकितचं वय 27 वर्ष आहे। IPL मध्ये राजस्थान रॉयल्स या टीमचं त्याने प्रतिनिधित्व केलं। याआधी मुंबई टीम्समध्येही तो होता। अंकित हा ऑलराऊंडर आहे, डावखुरा बॅट्समन आहे। फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तो मुंबई टीमचं प्रतिनिधित्व करतो आणि यावेळची फायनल त्याने गाजवली होती। अटक झाल्यामुळे आता या सगळ्या त्याच्या करिअरला धोका निर्माण झाला आहे। अजित चांडिलाचा करिअर ग्राफ कसा आहे त्यावर एक नजर टाकूयात। वय वर्ष आहे 29। IPL मध्ये राजस्थान रॉयल्स टीमचं प्रतिनिधित्व अजित चांडिला करतोय। ऑलराऊंडर आणि ऑफ ब्रेक बॉलर म्हणूनही त्याला ओळखलं जातं। याआधीच दिल्ली डेअरडेव्हिल्स टीमचं प्रतिनिधित्व सुद्धा अजित चांडिलानं केलंय। फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हरियाणा टीमचंही प्रतिनिधित्व अजित चांडिलानं केलं। 2012 मध्ये IPL मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध हॅट्रिक अजित चांडिलानं केली होती।